सगळ्यांचं स्वागत आहे चॅनलवर. मी नम्रता. तर आज आपण बनवणार आहोत शेवची भाजी. त्यासाठी साहित्य लागणार आहे वाटीभर शेव, लसूण, बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, घरातलं लाल तिखट, हळद, मीठ आणि जिरं. तर मला घाटी शेवपेक्षा मिक्स फरसाण खूप आवडतो भाजीमध्ये, त्यामुळे मी मिक्स फरसाण घेते. तर कढईमध्ये 2 चमचा तेल घेतलं, त्याच्यामध्ये आपण टाकलं जिरं, बारीक चिरलेला लसूण. ते चांगलं लालसर परतलं की त्याच्यामध्ये टाकायचा आहे कांदा. कांदा लवकर भाजण्यासाठी थोडंसं मीठ टाकायचं आहे चिमूटभर, त्याने कांदा लवकर भाजला जातो. त्याच्यानंतर टाकायचा टोमॅटो ही चांगला भाजून घ्यायचा. तो चांगला स्मॅश झाला पाहिजे किंवा चांगला गळला पाहिजे. आणि थोडंसं मीठ टाकून मी टोमॅटो ही चांगला परतून घेतला आणि पूर्ण गळाल्यानंतरच पुढची प्रोसेस करायची. त्याच्यानंतर टाकायचं लाल तिखट, हळद आणि मीठ. मला पाहिजे तर तुम्ही गरम मसालाही टाकू शकता, पण मी नाही टाकत. त्याच्यानंतर चांगलं ते मसाला आपल्याला परतून घ्यायचा आहे, चांगलं तेल सुटस तोपर्यंत थोडंसं झाकण ठेवून. त्याच्यानंतर तुम्हाला टाकायचं आहे त्याच्यामध्ये गरम पाणी. गरम पाणी टाकले की उकळी लवकरच फुटेल आणि उकळी आल्यानंतरच तुम्हाला टाकायची आहे शेव. तर ही शेव टाकल्यानंतर 2च मिनिटं फक्त त्याला गरम पाण्यामध्ये उकळून द्यायचंय, कारण त्याला काही जास्त शिजायला वेळ लागत नाही. पटकन गरम पाणी शेव ऍब्झॉर्ब करून घेते आणि पटकन आपली भाजी ही तयार होते. आणि शेव पाणी ऍब्झॉर्ब केलं की ती सुकी होऊन जाते. जर तुम्हाला पातळ हवी असेल तर तुम्ही पाणी थोडंसं जास्त टाकायचं आणि एकदम सुकी हवी असेल तर पाणी कमी टाकायचं. आणि त्याच्यावरून टाकलेली आहे कोथिंबीर. आणि तुम्ही बघू शकता गरम पाणी टाकल्यामुळे किती छान तर्री आलेली आहे. याला खूप छान दिसते, तोंडाला पाणी सुटते लिटरली. आणि ही आपली शेव भाजी तयार आहे. आपण याला फरसाण भाजी सुद्धा बोलू शकतो, कारण मी फरसाण वापरला आहे आणि ही खूप छान लागते. तुम्ही नक्की करून बघा आणि या जेवायला. आणि ही रेसिपी नक्की ट्राय करा. आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.